नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून. आपलं गाव आपली बातमी. बारामतीमध्ये उमेदवारीवरून विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ उडालेला येणाऱ्या काळात पाहायला मिळणार. कारण राष्ट्रवादीकडून जरी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव निश्चित झाले असले तरी विरोधकांमध्ये मात्र उमेदवारी कोणाला देणार हा संभ्रम आहे. याचाच फायदा राष्ट्रवादीला होईल अशी शक्यता असं चित्र सध्या बारामतीमध्ये पाहायला मिळतंय. कारण 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट, धनगर आरक्षण यामुळे हक्काच्या बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना विजयासाठी झगडावे लागले होते. याची खबरदारी घेत सुप्रिया सुळे यांनी लोकांशी गेल्या 4 वर्षांपासून संपर्कात राहून त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा केलाय. त्यामुळे कोण विजयी होईल हे येणाऱ्या निवडणुकीतच स्पष्ट होईल. सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सगळीकडे चालू आहे आणि याच काळात आपल्याला अनेक राजकीय उलथापालथ शिरूर लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळणार. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे या मामा भाच्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे शिरूर लोकसभेचे शिवसेनेचे खासदार आढळराव पाटलांची विजयाचा चौकार मारण्याची जोरदार तयारी पाहायला मिळतेय. त्यातच अजित पवारांनीही विलास लांडेंना लोकसभेच्या तयारीचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे येणाऱ्या शिरूर लोकसभा निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. जुन्नरमधील एडगाव खानेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात एक चिमुरडी मृत झाली. रामदास भोर यांच्या शेतात लक्ष्मण कुल्हाळ यांनी शेळ्या मेंढ्यांचा वाडा बसवला होता. या वाड्याभोवती कुल्हाळ यांचे कुटुंब झोपले होते. त्यातच रात्री 3च्या सुमारास कुटुंबांसमवेत झोपलेली चिमुरडी कल्याणी हिला बिबट्याने उचलून नेले. यामध्ये कल्याणीचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होते. ग्रामस्थांनी वन प्रशासनाकडे वेळोवेळी पिंजऱ्याची मागणीही केली होती. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच कल्याणी बिबट्याच्या तावडीत सापडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शिरूरकरांसाठी एक चांगली बातमी. चिंचणी येथील घोड धरणातून आता नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाजपचे आमदार बाबूराव पाचरणे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे वेळोवेळी नागरिकांच्या पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी आता घोड धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने नागरिकांची तात्पुरती तरी सोय होईल असेच दिसून येते. ठाकरे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने दिलाय. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारे दृश्य त्यात आहे ते वगळण्यात यावे, अन्यथा 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व मोठे आहे यामध्ये शंकाच नाही. मात्र यात भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी पांढऱ्या रंगाची चप्पल घालून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घातलाय. यामुळे अनेक शंभूप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त RK पद्मनाभन यांना देण्यात आले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बूथ कार्यकर्त्यांशी नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले तर काँग्रेसवर टीका करत राष्ट्रवादीला त्यातून टाळल्याचे दृश्यही यावेळी पाहायला मिळालं. शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला व्यक्तिगत आदर आहे, मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी प्रयत्न केला तेव्हा काँग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ज्या काँग्रेसने त्यांना पक्षाबाहेर काढले त्याच काँग्रेससोबत आज पवार साहेब जात आहेत. याचा मला खेद वाटतोय असे व्यक्तिगत मत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मांडलं. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा.
संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.